शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आपण सर्व भूमीते जमलेले कडवट शिवसैनिकांनो, हे मला तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत. आता या काय खेकड्याचं करायचं आता आपल्याला पाहावं लागेल. पण आम्ही या सभेला आतमध्ये येत असताना स्वागताला प्रचंड प्रमाणात लोक उभी होती. काच खाली गेले, उद्धवजीने नमस्कार केला, जय महाराष्ट्र केलं. आपण होता ना, आणि मला वाटतं आपण सांगितलं साहेब तानाजी पळाला, तानाजी पळाला. मी म्हटलं तानाजी पळाला म्हणजे काय? तानाजी पळाला की तानाजीला तुम्ही पळवून लावलत? तानाजी पळाला, तो तानाजी आधी सुरतला पळाला, सुरतवरून तानाजी गुवाहाटीला पळाला, गुवाहाटीवरून गोव्याला पळाला आणि तो पळत पळत मुंबईला आला, आरोग्य मंत्री झाला. आणि आता तेव्हापासून तो कोणत्या खोक्यात लपलाय याचा शोध भूम परांडातल्या जनतेनं घ्यायचा आहे. आज महाशिवरात्र आहे. महादेवाचे आपण भक्त आहोत आणि शंकराचा जसा तिसरा नेत्र होता तसा हा शंकराचा तिसरा नेत्र, महादेवाचा तिसरा नेत्र या भ्रष्ट तानाजीला खाक केल्याशिवाय राहणार नाही. या तानाजीच्या गमती जमती फार आहेत. हा तानाजी खरोखर प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे की त्याच्या डिग्र्या बोगस आहेत? हा तानाजी आरोग्य मंत्री झाला आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी एक बैठक बोलवली. मगाशी ओमराजे आपण बरोबर बोललात की करोना काळात जर हा माणूस आरोग्य मंत्री असता तर या महाराष्ट्रात हा आकार माजला असता, उत्तर प्रदेश प्रमाणे. तर एक बैठक झाली आणि सगळे अधिकारी होते, आरोग्य अधिकारी होते, डॉक्टर होते, वैज्ञानिक होते. आणि या नवीन आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की आरोग्य मंत्री साहेब, आपल्याला आरोग्य खात्यात सुधारणा केल्या पाहिजे. आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, तिथे आपण औषधं निर्माण करतो, लसी निर्माण करतो, इंजेक्शन निर्माण करतो. आपण त्याचा विकास केला पाहिजे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून एक हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट आहे. हाफकिन माहिती आहे का? हाफकिन प्रसिद्ध. ते खोकल्यावरती औषध देतात, सर्दीवरती औषध देतात, अनेक इंजेक्शन्स तयार करतात. आपण हाफकिनमध्ये सुधारणा केली पाहिजे. आपल्या आरोग्य मंत्र्याने विचारलं, हाफकिन हा कोणता ठेकेदार आहे, त्याला ताबडतोब बोलवून घ्या. हे आपले आरोग्य मंत्री. अयोग्य मंत्री, उद्धवजी म्हटले अयोग्य मंत्री. पण असा अयोग्य मंत्र्याला आपण आधी पाणी खात्याचं मंत्री केलं. पाणी खात्याचं मंत्री केल्यावर त्या पाण्यामध्ये धरणं फुटल्यावर धरणं खेकड्यानं फुटतात, अशा प्रकारचा शोध त्यांनी लावला. तानाजी, आम्हाला एक तानाजी माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा तानाजी. ज्या तानाजीनं स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एका निष्ठेनं आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्यानंतर हा तानाजी, ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व काही दिलं, पद दिलं, प्रतिष्ठा दिलं, आणि वेळ येताच या तानाजीनं पाठीत खंजूर खुपसून पळ काढला. हा तानाजी त्या तानाजीचं नाव बदनाम करतोय. याला तानाजीचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
हा तानाजी जाईल तिथे कसा खातो, याचे अनेक प्रकरण मी बाहेर काढ. आरोग्य खात्याचा त्यांनी कारभार हातात घेतल्यापासून डॉक्टरांच्या बदल्यांपासून सिव्हिल सर्जनच्या बदल्यापर्यंत प्रत्येक ठेकेदारीमध्ये हजारो कोटी रुपये माणसाने गोळा केले, खोके वसूल केले. पण मला असं वाटतं की तो फक्त तिकडेच खात असेल, पण तो इकडे येऊन पण खातोय. मला मगाशी कागद दिला. हा कागद उद्धवजी आपण वाचाल तर आपण काय लायकीचा माणूस आपल्याकडे सांभाळला आणि गेला तो बरं झालं. आपण मगाशी उद्धवजी सांगितलं की आंब्याच्या पेटीत किंवा आंब्याच्या आडीमध्ये एक आंबा जरी नासका निघाला तरी अख्खी पेटी आंब्याची नासून जाते. एक आंबा जो नासका निघाला पहिला आमच्याकडे तो हा तानाजी, आणि नंतर अख्खी पेटी निघाली. या भूम परांड्यामध्ये त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा कागद मगाशी माझ्या हातात दिला. गंमत बघा, म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा इतका मोठा धनाढ्य आमदार आणि मंत्री कसा पैसे खातो. भूम बस स्थानक जुन्या जागेवर न करता ते त्याच्या कार्यकर्त्याच्या जागेला भाव मिळावा यासाठी नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. आणि या निर्णयाविरोधात भूम शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून विरोध केला. पण तानाजी सावंतने निर्णय बदलला नाही, त्यातही पैसे खाल्ले बस स्थानकात. दुसरं, भूम आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पवनचक्क्या मालकाकडून करोड रुपये घेऊन पवनचक्की प्रकल्प आणला. बरोबर आहे ना. तिसरं, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना पाईपलाईनने पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून सुद्धा केवळ त्याच्या गुत्तेदाराला फायदा व्हावा यासाठी पाईपलाईन घातली जात आहे. बरोबर आहे. भूम परांडा नगर परिषदेत करोड रुपयाचा भ्रष्टाचार या माणसानं केलेला आहे. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा तानाजी करतोय. इतका भ्रष्ट माणूस, इतका भ्रष्ट आरोग्य मंत्री, इतका भ्रष्ट आमदार दुर्दैवानं तानाजीला गाठाने सांगायचं सगळं. तर अशा भ्रष्ट माणसाला आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करायचा आहे. अजूनही दिलेलं नाही. ऐका, पण हा भूम परांडा हा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला मतदारसंघ आहे. इकडला खासदार, इकडला आमदार हा सातत्यानं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच राहिलेला आहे. आणि मला खात्री आहे हा तानाजी 2024च्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे या भूम परांडाच्या जमिनीमध्ये गाडलेला तुम्हाला दिसेल. आणि हे काम आपल्याला करायचं. आपण सगळे माननीय उद्धवजींचं भाषण ऐकण्यासाठी आलेला. इतका उशीर झाला तरी आपण बसलेला आहात. आणि हा संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्र आज एका जिद्दीनं उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे. आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि या भूम परांड्याच्या जनतेला मी इतकंच आवाहन करेल, उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना देईल तोच आमदार बहुमतानं निवडून पाठवा आणि या गद्दाराला गाडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.